हॉल थोडी लेवल हॉल. धन्यवाद. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील आपलं सुंदर असं हे कोकण. आणि या कोकणातील निसर्गरम्य असं हे मालवण तालुक्यातील माळगाव. आणि या माळगावामध्ये आज मिरवेलवाडी या ठिकाणी मिरवेलवाडी ग्रामस्थ व विठू हडकर मित्रमंडळ यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय. आणि त्यानिमित्तानं आज आम्हाला या ठिकाणी आमने सामने डबलबाजी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी आमच्या 2 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आली. मी स्वतः चंद्रकांत अनंत जाधव, चांदोशी तालुका देवगड आणि सुख वस्तीसाठी मुंबई. आज आम्हाला पखवाज वादक म्हणून ते साथ करतायत ते आमचे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय श्री हेमंतजी तवटे. त्याचप्रमाणे तबला वादक म्हणून ते साथ करतायत ते आमचे परममित्र सन्माननीय तुषार सुतार आणि आमचे सर्व सहकारी मंडळी. त्याचप्रमाणे आज आम्हाला या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून जे लाभलेले आहेत ते आमचे परममित्र आणि या कोकणातील एक सुमधुर असा आवाज ज्यांचे असंख्य लाखो फॅन या कोकणात आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, असे आमचे परममित्र सन्माननीय दुर्वाजी गुरुबुवा. त्याचप्रमाणे त्यांचं संपूर्ण विमलेश्वर प्रसादिक भजन मंडळ त्यांना पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते आमचे परममित्र सन्माननीय तुषार शिंदे. त्यांचा YouTube चॅनल सुद्धा आहे. म्हणजे दोन्हीकडे ते साधतात प्रत्येक बारी. वाजवचे पण मिळतात आणि त्याच्यावर मिळतात, हरकत नाही. अतिशय गोड मुलगा आहे तुषार शिंदे, यांचे देखील मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांना तबला वादक म्हणून जे साथ करतात ते आमचे कौस्तुभ खाडी यांचे देखील मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कोरस मंडळी असतील त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. कुडकेश्वर आज देवगड तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान, इथले त्या देवस्थानाच्या शेजारी असणारे म्हणजे अगदी स्वर्गात राहणारे हे सगळे माणसं आहेत. इथं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी ज्यांनी संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय बापू भोसले यांचे देखील मनापासून आभार मानतोय. या संपूर्ण पंचक्रोशीतील भजन गायक असतील, पखवाज वादक असतील, तबला वादक असतील, भजनी कलाकार असतील, रसिक असतील, या ठिकाणी नाट्य कलाकार असतील, दशावतार मंडळी असतील, संपूर्ण कलाकार या ठिकाणी जे कोणी उपस्थित असतील त्यांचे या आमच्या दोन्ही बुवांच्या वतीनं आणि मिरवेलवाडी ग्रामस्थ व विठू हडकर मित्रमंडळ यांच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे आमचे भांडूपचे सन्माननीय आमचे आबाबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू दिलीप गावडे उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार मानतोय. आमचे परममित्र सन्माननीय अभि पेडणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतोय. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक
कलाकाराचे आभार मानतोय, तसेच रंगदेवता आणि इथं जमलेल्या माय बाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत श्री आकाली ब्राह्मण, माझे कुलदैवत आई जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक हो. भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मोठी जन्माला घालून चांगल्या संस्काराचा बाळ घडून पाजणाऱ्या माझ्या आई वडिलांना नमस्कार करून माझे गुरुवर्य भजन सम्राट सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा, कृष्णाजी देशमुख बुवा यांना देखील मानाचा मुद्रा करून या ठिकाणी डबलवारीच्या या दुसऱ्या पर्वात सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय आबा पुजारी यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. सुरुवातीला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. हल हल बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हल या ठिकाणी सुंदर असा साऊंड आहे. सन्माननीय विघ्नेश हडकर, एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. बुवाने सांगितलं मगाशी की साऊंड वालो पाऊण तास काढतात, पण खरोखर साऊंड वाल्यापेक्षा आम्ही कलाकार जास्त टाइम काढतो, नाही का? कारण त्याच्या हातात बटना वायरी विरी किती आहेत ती बघ ना, म्हणजे किती टेन्शन असतं चालूचा, म्हणजे आहे की नाही? पण खरोखर सुंदर असा सण आणि कमी वेळात सेट करून दिला तुम्ही, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी स्त्रिया उपस्थित आहेत मोठ्या संख्येने, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बुवाने अतिशय सुंदर अशी सुरुवात केली आणि दुर्वास गुरव म्हटल्याच्या नंतर मगाशी मी सांगितलं की त्यांचे लाखो फॅन आहेत, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि इतकं सुंदर आवाज आहे बुवांचा, मस्करी करीत नाही हा. काय काय लोक हसतात माझ्याकडे बघून, हसताच कशा, खरोखर ही खरी परिस्थिती आहे. म्हणजे खरोखर दुर्वास गुरव बुवानी मगाशी सांगितलं की आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलो आणि खरोखर बुवा आज तिथपासून आमची मैत्री आहे. पेटीवर बसल्यावर थोडासा होता आमचा, नाही अशातलं भाग नाही. आता सुरुवात कळ काढूक सुरुवात त्यांना केल्या ना, कळ काढूक म्हणता बुवा मागे पडा. मी त्याच्यापासून खरंच मी 2 हात लांबच राहते. डेंजर माणूस आपण सांगत तो आधी. आता सुरुवात करता की नाही तो बघा, हरकत नाही बुवा. खरोखर सुंदर, एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी. इतका सुंदर भजनाची सुरुवात बुवाने केली की असाच मंत्रमुग्ध आवाज बुवांचा उद्या सकाळी मग घरात मुंबईत जाईपर्यंत माझ्या कानात राहतो. खरोखर इतका सुंदर, म्हणजे भंकस करीत नाही. ते लोक हसतात कशा आज कळत नाही, मी सिरियसली बोलतोय. पण नाही, खरोखर बुवा मी प्रामाणिकपणे सांगतो, या पेटीला स्मरून सांगतो की आज दुर्वास गुरव आज जे नाव आहे खरोखर त्यांच्या आवाजामुळे किंवा त्यांची जी प्रगती आहे, एकदा जोरदार टाळ्यात पुन्हा एकदा. कारण प्रत्येक कलाकार एक वेगळं काहीतरी घेऊन आलेलं आहे या धर्तीवर, नाही का? आपल्या कोकणामध्ये असंख्य कलाकार आहेत. या कोकणामध्ये कितीतरी आज कलाकार घडतायत, तुमच्या आमच्यात इथे बसलेले देखील असतात. लहान लहान मुलं आज भजनं करतात, किती सुंदर सुंदर भजनं करतात. पण प्रत्येक कलाकार हा काही ना काहीतरी घेऊन येत असतो. तसं चंदू जाधव हा दुर्वास गुरव होऊ शकणार नाही, किंवा दुर्वास गुरव म्हणजे चंदू जाधव नाही का? प्रत्येकाचं काय ना काय एक वेगळं आहे, श्रेष्ठत्व आहे. त्याप्रमाणे दुर्वास गुरव त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत. आणि खरोखरच बुवा अतिशय सुंदर 11 मात्रा भजन. आणि फक्त एक मका वाईट वाटतं बुवा, दर बारी एक तू सांगतस तुषारबद्दल की त्याला सांभाळून घ्यावा सगळ्यांना, म्हणजे त्याचा मोरल डाऊन करतोस तू. म्हणजे तो माणूस, अरे
एकदा जोरदार तुषारसाठी. काय वाजवलंय त्याने आता मात्र. इतका तुषार म्हणजे स्पष्ट बोल तुझ्या हातात आहेत ना खरोखर. आणि तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. इतका सुंदर वाजवलं. त्यामुळे बुवा त्याचा मोरल डाऊन करू नको. ते का जरा आपल्या माणसाला आपण मोठा करायचा. ते का सांभाळून घे. म्हणजे तो आता का आता कमी मध्ये वाजवलंय ना तुझे. असा नाही करायचा. असं हरकत नाही. सुरुवात करूया. बुवा आणखी बरंच काही बोलले त्याला नक्की उत्तर देणार. आणि दोन्हीकडनं बुवाने सांगितलं देखील दोन्हीकडनं भजन हे चांगलंच होणार. त्याबद्दल वाद नाही. भजन आणि मनोरंजन या दोघांची सांगड या ठिकाणी तुमच्याकडे पूर्णपणे देण्याचं या दोन्ही बुवांकडनं नक्की प्रयत्न होणार. सुरुवात करूया भजनाला. हल थोड़ा इफेक्ट देना. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियांचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियांचा वेणू. सूर सूर गेलो त्याच्या सुगंधात झाला सुगंधात झाला. ऊठ पंढरीच्या राजा वान वेळ झाला. ऊठ पंढरीच्या राजा वान वेळ झाला. धावा वैष्णवांचा दारी दर्शनास आला दर्शनास आला. ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या राजा ऊठ पंढरीच्या. हरी भजनी घेता गोडी
निवारे जन्म मरण कोडी भावे करिता हरीचे भजन देवा होय समाधान भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसीमा अधमा पदवी उत्तम हरिभला पुंडली कमलना वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन संत शिरोमणी श्री ज्ञानराज ज्ञानेश्वर श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री गगनगिरी आई योगेश्वरी आई गौदेवी आई भराडी त्रिगुणिकेश्वर श्री आकारी ब्रह्मण श्री रामेश्वर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ श्री महापुरुष ओम ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हा मानाचा मुलगा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर श्रीमान भगवान लोकरे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर श्रीमान कृष्णाजी बजरंग स्वामी समर्थ गुरुवर्य कैलासवासी काशीराम परमबुवा यांचे शिष्य श्री प्रकाश करावडे राहणार कल्याण यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे कैलासवासी भगवान हडकर यांच्या स्मरणार्थ एकनाथ हडकर यांच्याकडे देखील 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे आणि सन्माननीय कैलासवासी भगवान हडकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सुंदर बुवानी मागाशी सांगितलं की पंचरत्न आज खरोखर भजनाच्या माध्यमातून बुवानी मागाशी सांगितलं की आम्ही दोन्ही बुवा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत आणि भजनाच्या माध्यमातून चांगलं भजन तुमच्याकडे काहीतरी चांगलं देऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करणार. आजची जी भजनाची संस्कृती बिघडत चाललेली आहे. बुवानी मागाशी सांगितलं की कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, परशुराम बुवा पांचाळ, वामन बुवा खोपकर, विलास बुवा पाटील, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा या पंचरत्नांनी जे होऊन गेले त्यांनी कुठेतरी हा हरिनामाचा वारसा जपला आणि हरिनामाचा पाया घालून दिला नाही का. आम्ही काहीतरी कळत जोडूचा प्रयत्न करतो अजून पण आमका जमत नाही अजून, आहे की नाही, बरोबर की नाही. पण आज भजनाची पद्धत जरी बदललेली असली तरी त्यातला मूळ गाभा भजन हे विसरता कामा नये. आणि हे जे आम्ही दोन्ही बुवा हे प्रामाणिकपणे जपत आहोत आतापर्यंत. खरोखर व अतिशय सुंदर भजन, खूप सुंदर आवाज. फक्त मगाशी मग काय बोललात, ह्याचं कोण हात धरणार नाही गायनाच्या बाबतीत. धरल्यानंतर वातान माझं वातान हात धरील आणि मगाशी सांगता काय मका जरा सांभाळून घे, तुला लक्षात येता ना, म्हणजे याचा आवाज बसलो तो तुमका लक्षात येता ना.
असा त्याचा मनाचा होता. म्हणजे एका जागी वातान धरलेलं आणि ह्यो माका सांगता. हरकत नाही बुवा, खरोखर सुंदर प्रश्न नाही. फक्त एक गोष्ट खटकली ती तुमका फक्त बोलतंय, बाकी काही विषय नाही माझं तसं. बुवानी सुरुवातीला सुंदर गाणं म्हटलं पंचरत्नांवर, 55चं गाणं आहे ते सुरुवातीला. बुवा एक प्रामाणिकपणे सांगतो, गाण्याबद्दल काही प्रश्न नाही, सुंदर विचार आहेत, सुंदर गायन आहे. गाणं देखील तुम्ही छान गायलं. 100% त्याला चांगले दाद मिळाली किंवा 100% तुम्ही त्याला न्याय दिला. पण बुवा तुम्हीच कुठेतरी, आपणच कुठेतरी लोकांना सांगतोय की आपली संस्कृती कुठेतरी बदलत चालली आहे भजनातली. आणि या भजनाच्या बदलत्या संस्कृतीमध्ये आपणच काहीतरी नवीन लोकांना देऊन जायचं, हे मला कुठेतरी वाटतं. कारण सुरुवात आपली भजनाची एखाद्या प्रार्थनेपासून किंवा होते. आता हळूहळू काय झालं, प्रार्थनेमध्ये सुद्धा आता राग आळवल्याच्या नंतर त्याच्यात गाणी म्हणूची ठीक आहे, ती सुद्धा आपण मान्य केली. पण आता एक नवीन पायंड तुम्ही आणि आणतात की त्या प्रार्थनेच्या अगोदर सुद्धा आणखीन एक गजऱ्यातल्या एखादी चाल पंचरत्नांची म्हणायची, तो एक नवीन पायंड बुवा लोकांना देऊ नको, असा माझा प्रामाणिक मत आहे. आणि असं असता नाही, हे गाणं आहे आणि चांगलं आहे ना गाणं, पंचरत्नांचे सगळेजण हे करतात, पण ते गाणं कुठेतरी गजराच्या माध्यमातून देखील पुढे आलं पाहिजे, म्हणजे यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही वाईट केलाच असं मी बिलकुल म्हणत नाही, पण नवीन काहीतरी पायंडो घालून देऊ नको. नाही तर काय आजकालचे पोरगे आहेत ना, तास बराच झाला त्यांना, म्हणजे एखादं आलाप करूच्या आधी गजरात सुरुवात, हा आता तुम्ही तरी चांगलं म्हटलाच, उद्या दुसरं कोणतरी नवीन पोरग याच्यातलं येलो आणि काय तर काय म्हणित, मग झाला कल्याण, सगळा खापर तुझ्या डोक्यावर फुटत. त्याच्यापेक्षा आधी सांगतंय मित्र म्हणून एक सल्लो देतोय, बाकी काय नाही, तू वाईट करतोय म्हणून नाही, तसेच विषय नाही. हरकत नाही बुवा, खूप सुंदर. बाकी मी काय बोलणार तुमका बुवा, तसे मला काय बोलले नाहीत, पण बोलले नसले न बोलून सुद्धा ह्यो माणूस लय बोलान जाता असं माणूस आहे. पण माझा मित्र किती काय झाला तरी त्याला सोडणार नाही. आबा मी घेऊन येले गावात, तुझं मित्र खास, ते का सांगलंच नाही तू बाहेरचा, ते का मी बॅनर पाठवले तेव्हा तो काल गाडी पकडल्याने होईल. तर जोरदार टाळ्या भांडून वरनं आलेले आहेत, ते भारीसाठी आले खास. कारण दुर्वासचे मगाही सांगितलंय असंख्य फॅन आहेत, त्यातलं यो एक म्हणजे अतिशय मोठं फॅन आहे. आणि त्याला मी सांगितलं की बाबा भारी आहे तुझ्या भावा बरोबर, तेव्हा तो माणूस येलो. आपण धन्यवाद या ठिकाणी गेल्याबद्दल. बुवानी खरोखर सुंदर बरंच काय काय सांगितलं. बुवानी सांगितलं की आज खरोखर जे आपले हडकर बुवा आहेत, विठू हडकर, आज गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम करतायत आणि स्वतः करता करता त्यांनी संपूर्ण ग्रामस्थांसोबत सुद्धा त्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम करतायत. आणि आज जवळजवळ 15 वर्ष डबलबारीचा या ठिकाणी सामना होतोय नाही का, 15 वर्ष झाली. आणि मगाशी त्यांनी मला सांगितलं की 21 वर्ष मला पूर्ण करायचे, म्हणजे असा त्यांचा एक त्यांनी ठरवलेला आहे आपल्या मनाशी. व त्यातला हा आपल्याला तुका दुसऱ्यांदा म्हणजे परत बोलवलेला आहे तुका, म्हणजे पहिला समजला नाही तुझं भजन म्हणून परत बोलवलं. आता माझा पण आता या टायमात समजत नाही, पुढच्या टायमात परत मला बोलवतात, म्हणजे 21 वर्षात परत एकदा तुझी आणि माझी जोडी परत योग होईल, अशा पद्धतीने आपण भजन करूया. काय काय नेहमी पहिली बारी मी करतो, आमच्या बऱ्याच वर्षापासून होतात, पण आज जरा आमचा एक माणूस अडकला होतो म्हणून मी सुरुवात केलं, त्यामुळे कळ काढूची जबाबदारी नेहमी त्याच्यावर असतात, आज माझ्यावर गेलेली आहे. हरकत नाही बुवा. भजन म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग, म्हणजे भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भजन. आणि खरोखर ही भक्ती आज कितीतरी वर्ष विठू हडकर बुवा या ठिकाणी करत आहेत. आणि ही करता करता, कारण भक्ती जेव्हा अन्नामध्ये मिसळते तेव्हा त्याचं प्रसाद होतो, भक्ती जेव्हा पाण्यामध्ये मिसळते तेव्हा त्याचं तीर्थ होतं, आणि भक्ती जेव्हा भुकेमध्ये मिसळते तेव्हा त्याचा उपवास होतो, आणि भक्ती घरामध्ये शिरते तेव्हा घर असं एक मंदिर बनून जातं. एकदा सुद्धा काळ्या हडकर यांच्यासाठी, कारण आमचे विठू हडकर यांच्यासाठी एकच म्हणेन, कारण हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, तरी ते झेप घ्यायची असेल तर माशासारखी कला
हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, तरी ते झेप घ्यायची असेल तर माशासारखं कला हवी, माशासारखी. आणि स्वतः भक्ती मार्गातून जाता जाता आपल्या सोबत समस्त ग्रामस्थांना बरोबर घेऊन दरवर्षी न चुकता इतका मोठा कार्यक्रम करण्यासारखं विठू हडकर बुवांसारखं काहीच हवं, विठू हडकर बुवांसारखं काहीच हवं. कारण आपण म्हणतो की प्रत्येकाने आपली संस्कृती जपली पाहिजे आणि ही खरोखरच ही भजनाची संस्कृती आज कमी का होईना, पण थोडक्या मोडक्यात का होईना, जास्त इथे लोक नसतील पण जेवढे आहेत ते सगळे गर्दी नसली तरी दर्दी आहेत, नाही का. आणि एवढ्यामध्ये सुद्धा आपण हा डबल बरीचा सामना ठेवतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, नाही का. हरकत नाही बुवा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो हडकर बुवांना. आणि हडकर बुवा म्हटल्याच्या नंतर आज या पंचक्रोशीमध्ये त्यांचं देखील नाव आहे बुवा. आणि आज दत्त जयंतीच्या निमित्तानं मग असे त्यांनी सांगितलं की तुमच्या नामस्मरणाने ही भूमी अगदी गजबजून जाऊ दे दोघांच्या. आणि खरोखर त्या पद्धतीचं या ठिकाणी नामस्मरण होईल, भजन होईल. भजनाला सुरुवात करूया. या ठिकाणी आमचे परममित्र अक्षय सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. मग आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. भवतारक हा कान्हा वेगी भेटवा का चांद चाफे तो देवकी नंदन विना रावणे घणु वज गुण वर सगमधा मनिदा सगमधा गमधा मनिधा मदनिजा मदनिजा दनिजा दनिजा गा दनिजा गा निधा दनिजा धनिजा सानिधा सानिधा मनिदा मगरे मनी मनिदा मगरे मनी दम गरे गरे निद सग सम मग मग ध ध मद मनी नि धनी दस धनी रा गरे धनी सा धनी सा